मी शेख जाकीर शेख सगीर, नगरसेवक वार्ड क्रमांक 3, बरकतपूर अर्धापूर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अधिकृत नगरसेवक आहे। आणि आपण अर्धापूरमध्ये पाहू शकता की बऱ्याच ठिकाणी 200 ते 300 एकरच्या वरवर एक अतिक्रमणचा भाग झालेला आहे, जिथे वस्ती आहे, दुकाने आहे, शॉपिंग आहे, म्हणजे दुकाने आहेत, मेडिकल असो, दळणवळण गिरणी असो, घरे असो, किंवा मागच्या काळात तत्कालीन काळात नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांसाठी हक्काची घरे अशी 19 मध्ये GR पारित केला होता। परंतु ते GR कुठं वापरण्यात आला, कुठं थांबण्यात आला। परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या मंत्रिमंडळात निर्णय घेतलेला आहे की सर्वांसाठी हक्काची घरे मिळावे। जे लोक अतिक्रमणावर आहेत, बरेच वर्षापासून आहेत, त्यांना लाईट बिल नाही, नळपट्टी नाही, घरपट्टी नाही, निवासस्थान नाही, त्यांना घरकुलचा लाभ होत नाही, त्यांच्या सगळ्यांसाठी, आणि ज्यांचे मेडिकल आहेत, दवाखाने आहेत, पिठाची गिरणी आहेत, गॅरेज आहेत व इतर व्यवसायिक ठिकाणे आहेत, त्यांना त्यांचे दर ठरवून त्यांनी त्यांचं अतिक्रमण नियमोक्त करून भोगटादार 2 पासून 1 करण्यामध्ये त्यांनी हा GR पारित केला। तो GR 25 मार्च 2026 रोजी पारित करण्यात आला, म्हणजे या महिन्यातच। मी ज्या मतदारसंघात राहतो तो मतदारसंघ आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचा आहे। ते सध्या विद्यमान खासदार आहेत, आणि श्री जयाताई ही आमचे भोकरचे मतदारसंघाचे आमदार आहेत। मागं अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा या गोरगरिबांच्यांना निवासस्थानं मिळावी, घरकुल मिळावीसाठी प्रयत्न केले, त्यांनी पाठपुरावा केला। माननीय आमदारताईंनी या बाबतीत विधिमंडळात प्रश्न मांडला, आणि ते योग्य मार्ग त्यांचा म्हणजे त्यांनी जे मुद्दा मांडला त्याचा दखल मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे। मग त्यानुसार 25 मार्च 2026 रोजी GR पारित करण्यात आले। आपण पाहू शकतो हा 25 मार्च 2026 शासनाने GR पारित केलेला आहे। या GRचं असं आहे की सर्वांसाठी हक्काची घरे, याच्यामध्ये शासनाने जिल्हाधिकारी साहेब यांना अध्यक्ष केलेला आहे, आणि ग्रामीण भागासाठी तहसीलदार साहेबांना अध्यक्ष केलेला आहे, आणि नगर परिषद नगरपंचायतीकरिता तहसील उपविभागीय अधिकारी नांदेड व तहसीलदार अर्धापूर व नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना सचिव केलेले आहे, व इतर मेंबर आहेत। त्यांना असं सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे 500 स्क्वेअर फीटची जागा आहे त्यांना विनामूल्य करण्याचं आहे, त्यांच्याकडे 1000 आहे त्यांच्याकडून ते शासनाच्या जे बी रक्कम ठरेल त्याची रक्कम वसूल करायची आहे, आणि 1500 ज्यांचं आहे त्यांना शासनाचे योग्य लाभ देऊन त्यांना त्यांची जागा त्यांच्या नावावर करायची आहे। परंतु नावावर करता वेळेला आपण जेव्हा नावावर करतो ते जागेबाबत MACBची NOC, वन विभागाची NOC व इतर NOC कंपल्सरी केलेली ना हरकत, ज्यामध्ये त्यांनी जे मूळ मालक आहे सध्या म्हणजे अतिक्रमधारक जे आहेत त्यांच्या नावावर होताना 5 वर्ष सरकारच्या नावाने जागा राहील, 7/12वर त्यांचं नाव लागेल, परंतु जागा सरकारच्या नावावर राहणार आहे, कालांतराने ती त्या मालकाच्या नावावर राहील। आता मूळ मुद्दा कसा आहे की लोकांना स्वतःची घरे नाहीत। अर्धापूरमध्ये आपण पाहू शकता गट क्रमांक 540 झालं, 679 झालं, 178 झालं व इतर गट आहेत, ज्याच्यामध्ये गोरगरीब राहतात, रोजमजुरी करतात, केळे विकतात, झाडं वाहतात, भंगार विकतात, अशी गोरगरीब लोकांची घरे आहेत ज्यांना घरकुल भेटत नाही, ते घरकुलपासून वंचित आहे। परंतु महाराष्ट्र शासनाने आमचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी सगळ्याचा विचार करून हा GR पारित केलेला आहे, ज्याच्यामध्ये 500 चौरस फुटा क्षेत्रापर्यंत सर्व निवासी अतिक्रमण विनामूल्य शासन त्यांच्या नावानं करेल। ज्यांचे 1500 स्क्वेअर फूट त्यांची अतिक्रमण नियमाकुल करण्यात येते सगळ्यांचे, 500 पासून 1500 पर्यंत। आता ते घरे झाले। आता ज्यांचे समजा दुकान आहेत, म्हणजे आपण कमर्शियल भाग सांगू, कमर्शियल भाग म्हणजे त्यांना जी शासनाची रक्कम आहे, शासनाचे मूल्यांकन जर ठरत असेल 1 लाख रुपये, तर आपल्याला 25% रक्कम ही शासनाला भरायची। त्याच्यामध्ये आपले मेडिकल असो, दवाखाने असो, पिठाची गिरणी असो, दुकान असो, गॅरेजेस असो, त्यांनी शासनाला 25% रक्कम द्यायची, आणि ते कब्जा हक्काची पावती घ्यायची आणि त्याच्या नावावर करून द्यायची। शासनाने अतिक्रमणधारकाची समाधानकारक निर्णय घेतलेला आहे। याच्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये स्वतःचे घरे होतील, त्यांची दुकानं होतील, त्यांनी त्याची कुटुंब असेल आरामात मोकळे श्वास म्हणून जगतील। माझी अर्धापूर नगरवासियांना
जिल्हावासियांना माझी कळकळीची विनंती आहे, जो गोरगरिबांची घरे अतिक्रमणावर आहेत त्यांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज दाखल करायची आहे. आपल्याला ग्रामपंचायतला दाखल करायची, तहसीलदाराकडे दाखल करायची, मुख्याधिकाऱ्याकडे दाखल करायची, एसडीएम साहेबांकडे दाखल करायची, जिल्हाधिकाऱ्याकडे दाखल करायची. ज्यांनी आपल्या जी आर प्रमाणे आपले अर्ज 31 डिसेंबर 2026 पर्यंत दाखल करायची आहे, म्हणजे त्यांचे घर नियमोकुल करण्यात येतील.